मंडळी नमस्कार. निवेदक रुपेश वाळके या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज खऱ्या अर्थाने भोपळबा महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने राजगुरुनगर मध्ये आज आहे. पाहू शकता हा सोना बैल आहे. आज दिवसभर हा सोना बैल आणि मगाशी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी देवमन. या बैलांनी राजगुरुनगरच्या घाटामध्ये पहिल्या फेरीला घाटाचा दिवसभर राजा राहिले. पहिल्या फेरीला 11-17 झाली. फायनल देखील त्यांनीच मारलेली आहे. आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय विजयसिंह शिंदे पाटील, त्याचप्रमाणे राष्ट्रीय खेळाडू निलेश नाना लोखंडे यांच्या नावाने ही बारी पळाली. आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण राजगुरुनगरवासियांचं, संपूर्ण बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीनांचं नेत्राचं पारणं फेडण्याचं काम या बारीने केलं. मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी फोटो काढण्याचं काम सुरू आहे. पाहू शकता अतिशय भव्य दिव्य ट्रॉफी घाटाच्या राजाची आहे. भोपळबा व सिद्धेश्वर महाराज यात्रा उत्सव भव्य बैलगाडा शर्यत 2025 राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे अतिशय उत्साहामध्ये पार पडले आणि अक्षरशः तुडुंब गर्दी या घाटामध्ये होती. आणि पाहू शकता आपण पहिल्या फेरीला 11-17 आणि आता फायनलला देखील 11-63 झाली आणि सर्वांच्या 11-64 झाली फायनलला आणि 1 नंबर फायनल झाली. आणि खऱ्या अर्थाने 1 नंबरचं फायनलचं बक्षीस एक बुलेट आहे. 2 दिवस यात्रा असल्यामुळे निम्म बक्षीस यांना मिळणार आहे. आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय खेळाडू आदरणीय निलेश नाना लोखंडे आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय विजयसिंह शिंदे यांची ही जुगलबंदी होती. आणि अतिशय खऱ्या अर्थाने नाद केला, कारण हा घाट मंडळी सोपा नाही आहे. घाटाबद्दल जर बोलायचं झालं तर टपरा इतका भयानक आहे. अक्षरशः बैल टपऱ्याला गेल्यानंतर कमी होत होती. पण खरं तर या बैलांना मानायला पाहिजे. देवमणा असेल किंवा सोना असेल, हाच तो सोना आहे. मित्रांनो 1 नंबर बारी भिडवली आणि सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. आणि खऱ्या अर्थाने खेड तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या ठिकाणी बारी भिडवण्यामध्ये एक आनंद असतो. आणि सगळ्या बैलगाडा मालकांच्या चेहऱ्यावर एक आपण पाहतोय एक आनंद ओसंडून वाहताना दिसतोय. कारण तालुक्यामध्ये बारी झाली आहे आणि एवढ्या टपऱ्याच्या घाटामध्ये, नामांकित घाटामध्ये बारी झाली आहे, त्यामुळे त्यांना देखील खूप आनंद झाला आहे. आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी जवळजवळ आपण पाहतो 6 फुटाची ही ट्रॉफी असेल. 7 ते 7.5 फुटाची ट्रॉफी आहे. मित्रांनो एक अशी अतिशय सुंदर ट्रॉफी आहे. मंडळी नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. निवेदक रुपेश वाळके चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी निवेदक रुपेश वाळके सर्वांचं स्वागत करतो. आज आपण राजगुरुनगर शहरामध्ये आलोय. एक खरं तर तालुक्याची यात्रा भोपळबा महाराजांचा उत्सव आणि सिद्धेश्वर महाराजांचा उत्सव आज या ठिकाणी संपन्न होतोय. आणि खऱ्या अर्थाने आज शर्यतींचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अनेक नामांकित बाऱ्या या घाटामध्ये धावल्या. आणि या नामांकित बाऱ्या धावत असताना खऱ्या अर्थाने ज्या बैलांनी आज दिवसभर कमाल केली, धमाल केली आणि सर्व बैलगाडा मालकांची खऱ्या अर्थाने नजरा ज्यांच्याकडे लागल्या होत्या त्यांनी खऱ्या अर्थाने कमाल केली. आज पहिल्या फेरीला देखील राजगुरुनगर घाटाचा राजा आपल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती ॲडव्होकेट आदरणीय विजयसिंह शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय खेळाडू आदरणीय निलेश नाना लोखंडे यांच्या नावाने ही बारी पळाली. आणि खऱ्या अर्थाने हे पाहू शकता तुम्ही, हा सोना बैल जोगटामध्ये होता आणि पाठीमागे देवमन होता. आणि कांड्यावर जी बैल होती त्यांचे नाव काय? कांड्यावर शंकर आणि हरण्या. खऱ्या अर्थाने 4 बैलांनी नाद केला, कारण अतिशय टपचा घाट आहे. मित्रांनो टपरा अतिशय भयंकर आहे आणि बैलांचा खरं तर कस लागला होता. अतिशय नामांकित बारी झाली. आपल्या समेत या ठिकाणी बैलगाडा मालक आहेत. दादा तुमचं संपूर्ण नाव सांगा पहिला. मी दिलीप बबनराव तापकीर, शिवसेना राजगुरुनगर शहर प्रमुख. या ठिकाणी आमचे जावई सभापती विजयसिंह बाबासाहेब शिंदे पाटील आणि निलेश नाना लोखंडे ही जी जुगलबंदी झाली त्यामध्ये घाटाचा राजा 11-17 घाटाचा राजा हा किताबही त्या जुगलबंदीला मिळाला. त्यानंतर 11-63 हा पहिल्या क्रमांकाचा मानही त्यांना मिळाला.
त्याबद्दल मी संपूर्ण राजगुरुनगर शहराच्या वतीनं दोन्ही पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. काय सांगाल खऱ्या अर्थाने ही जुगलबंदी किती दिवसापासून आहे? ही जुगलबंदी साधारण एक 4-5 वर्षापासून ही जुगलबंदी आहे. नक्कीच तुमच्या बारीने खरं तर बैलांनी कमाल केली, कारण हा राजगुरुनगरचा टपऱ्याचा आपण पाहतो बाकीच्या बैलांचे कसा कस लागत होता. पहिल्या फेल देखील 11-17 झाली, म्हणजे खरं तर सोपं नाही, आणि फायनलला देखील 11-64 झाली. काय सांग दादा, आपला परिचय करून द्या. मी दीपराज भाऊसाहेब खराबी, नानांचं एक जिवलग सहकारी. आजच्याला सूरज शेठ सातव, ग्रंथताई सूरज शेठ सातव आणि निलेश नाना तुकाराम लोखंडे आणि किसन शेठ पोपटराव सोनवणे आणि विजयसिंह बाबासाहेब शिंदे ही जुगलबंदी होती. अशा प्रकारचं आजचं काय सांगाल? 5 वर्षापासून दादांनी सांगितलं की जुगलबंदी आहे. कशा प्रकारे तुमचं नियोजन होतं? सकाळी पहिल्या फिरला आल्यानंतर काय नियोजन होतं? कसं काय पहिल्या फेरीला आल्यानंतर आम्ही बैल वगैरे सोडून पहिला राऊंड केला. घाटाचा राजा मान पटकावला आम्ही, 11-17 घाटाचा राजा मान पटकावला आणि बैलांनी पण मेहनतीने खूप पळ जोरात काढली. आता आपण पाहतो जुपणी व्हायच्या वेळेस पाठीमागची जुपणी व्हायला चालू होती, तेवढ्यात कांड फिरलं. त्यावेळेस तुमच्या मनामध्ये म्हणजे हृदयामध्ये काय वाटलं होतं? कशा प्रकारे? आत्ता वाटलं जरा भीती वाटली होती, परंतु आमचा कांड्यावरती लाडका हरणे म्हणून बैल आहे. तो बैल आम्हाला कांड्यावर असलं की आम्हाला कसलीच भीती वाटत नाही, कारण की तो बैल असा आहे, शेजारच्या बैलाला कसं पण तू चलच माझ्यासोबत या पद्धतीने त्याला जोरात पळायला लावतो, म्हणजे लावतोच तो. म्हणजे खऱ्या अर्थाने दिसायला जरी म्हणजे बैलाचा जरी आकार असला, मुखप्राणी जर तरी माणसाप्रमाणे त्याला सर्व कळते. हो बरोबर. मग काय सांगाल, आज तुमची वारी एवढी हातून आली, घाटाचा राजा झालाय तुम्ही आणि भव्य दिव्य जवळजवळ माणसापेक्षा उंच चषक तुम्हाला मिळाले. काय तुमच्या भावना आहेत? काय आता भावना काय, त्या दरवर्षीप्रमाणे होते आमची बारी चांगली, कारण आज टपची गाडी होती सगळे ना. हो बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही 1 नंबर आलात, त्याबद्दल काय सांगाल? बैलांचं कसं नियोजन, त्यांना खुराक वगैरे? बैलांचा खुराक वगैरे नानांचे बंधू असतात दोन्ही, ते सर्वजण बघतात आणि बैलांचा वेळोवेळी सगळं आटपशीर कामकाज केलं जातं. त्यामुळे बैलांना काय, जुगलबंदीचा विषय म्हटलं की मॅनपॉवर लागते जास्त, कारण बैलगाडा सांभाळायचं म्हटल्यावर सोपं नाही बैल सांभाळायचं. जवळजवळ बरीच माणसं लागते. कशा प्रकारे माणसांचं नियोजन कसं असतं? माणसांचे नियोजन काय 3 जणांची 3 बैल, सावड्यांचे बैल, त्याच्यामुळं प्रत्येक जणांमागं पोरं वगैरे सहकारी असले की मॅनपॉवर ही वाढतेच ना आपण. बरोबर आहे. आणि सकाळी आल्यानंतर तुमचं नियोजन असतं का बाबा, कोण पुढच्या बैलांवर थांबणार, कोण पाठीमागं, कोण कसं नियोजन असतं? ते सर्व सांगितलं जातं, त्या हिशोबानेच सर्वजण बैल वगैरे पकडून. आता यानंतर पुढला घाट कोणता येतो, कुठं बारीक बघायला भेटेल? आम्ही मान किंवा शिंदे या 2 घाटांनी चाललंय आमचं, तिथं ही बारी पाहायला भेटेल तुम्हाला. आता हा जो सोना बैल आहे, हा किती दाती आहे? हा दुसरा आहे आता. दुसरा आहे का? हो. कधी घेतला तुम्ही? आता हे आमचे मित्र आहेत सूरज शेठ सातव, यांचा बैल आहे मोन्या वाघुली. मोन्या. हो. आणि तो देवमन देखील अतिशय म्हणजे 1 नंबर नात बाहेर झाली तुमची. हो. कारण कांड पण सुटलं जरी होतं तरी पण तुम्ही व्यवस्थित पद्धतशीर काही न करता तुम्ही एकदम व्यवस्थित जुपणी केली. हो. जुपणीला शिवाशेठ सांडवर याच नगरीचे एक आदर्श जुपणी बादर होते, त्यांनी पण चाणक्यपणे जुपणी घेऊन बारी 1 नंबरमध्ये केली. आणि तो देवमन कधी घेतला तुम्ही पांढरा? देवमन आम्ही 2 वर्ष झाले घेतलेला आहे. आमचे मित्र आहेत सिन्नरचे, त्यांच्याकडून घेतलेला आहे. मी एक वासरू असताना घेतलेलं आहे त्याला. वासरू असताना? हो. हा मित्रांनो, दादांनी आपल्याला बैलांबद्दल देखील माहिती सांगितली आणि संघटनेचं कसं कार्य चालतं हे देखील सांगितलं. खरं तर अनेक वेळा काय होतं, विशिष्ट बैलांची चर्चा चालू असते घाटामध्ये किंवा पुणे नगर जिल्ह्यामध्ये, पण हा मोना आणि देवमन हा बैलाचे देखील म्हणजे खरं 1 नंबरचे बैल आहेत. कारण खेड सारख्या टपऱ्याच्या घाटामध्ये त्यांनी एवढी आतून बारी येणे, 1 नंबर फायनल करणे सोपं नाही. त्याबद्दल काय सांगा? मोन्या आम्ही जवळजवळ 2-3 गाठ झालं मोन्याची आम्ही पळणी बघत होतो. त्यानंतर आम्ही सूरज शेठ संघ सूरज शेठ सोबत आम्ही कॉन्टॅक्ट केला. त्याच्यानंतर ते म्हणले की बाबा चालते झोपू आपण, काय हरकत नाही. आम्ही हे कोणालाच सांगितलं नव्हतं की बाबा ही जुगलबंदी आमची. त्यामुळं चांगलं मोन्या पण चांगलं काम दाखवलं. मोन्या
साधारणतः संघटनेमध्ये किती पोरं असतात तुमचे सगळे मिळून? संघटनेला आता भरपूर पोरं असतात, कारण की कबड्डी क्षेत्रामुळं नानांची फार ओळख आहे आणि ते सर्वच नानांचे सहकारी कबड्डीतले सर्वजण असतात, त्याच्यामुळे काय बरोबर. नाना कधी स्वतः घाटामध्ये येतात का कधी? हो, नाना असतात ना घाटात असतात. नक्कीच. आणि हे राजगुरुनगरची जी यात्रा भरवली, कारण इथं कसं येतात ना, ती साईडला हो. आहे आणि एचआरएम हुतात्मा राजगुरू कॉलेज समोर आहे आणि त्यांनी असं एकदम म्हणजे चांगलं नियोजन केलंय. एवढं गर्दीचं वर्दळीचं जागा असून देखील त्यांनी एकदम सुरेख निर्णय पण चांगला होता आणि नियोजन पण चांगलं होतं. त्याबद्दल म्हणजे कसं सांगायला नाही, यात्रा फार छान झाली. वरती आळ्याचं पण नियोजन खूप सुंदर होतं आणि घाट पण फार धावपट्टी पण एकदम सुरेख बनवली होती त्यांनी. आणि आता आपण पाहतो एवढं ऊन आहे, तर उन्हामध्ये एवढं पब्लिक आपल्याला कुठल्याही घाटामध्ये दिसत नाही, पण इथं एवढं पब्लिक असलं मग तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? तालुक्याचं गाव आहे, तालुक्याच्या गावामुळं आता गर्दी वाढतीच आणि जरा थोडा शहरी भाग येतो, त्याच्यामुळे सर्वच जण तालुक्याच्या गावाला आल्यानंतर येतात घाटात आवडीने. बरोबर. नक्कीच मंडळी, दादांनी आपल्याला संपूर्ण मुलाखत दिलेली आहे, दोन्ही बैलांबद्दल, चारही बैलांबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि नक्कीच त्यांना एक आनंद झालाय. आणि राजगुरुनगरच्या टपच्या घाटामध्ये ते फायनलच्या मानकरी आणि घाटाचे राजा दाखवले, घाटाचे राजा देखील ते झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. नक्कीच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर निवेदक रुपेश वाळके या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. मंडळी, काय होतं, तुम्ही मुलाखती फक्त पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हाला एक इच्छा, उमेद निर्माण होत असते, आम्हाला पाठबळ मिळत असतं आणि ऊर्जा मिळत असते नवीन मुलाखती घ्यायला. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याबद्दल. थँक्यू.